पुण्यातल्या विमानतळामध्ये काय स्थिती आहे पाहूयात। इंडिगोच्या गोंधळामुळे इतर विमानसेवांना मोठा फटका बसतोय। पार्किंग बे मध्ये इंडिगोची विमानं ही उभी आहेत आणि इतर विमानांना जागा मात्र अपुरी पडतीये। इतर विमान उड्डाणांवरती त्यामुळे चांगलाच परिणाम होताना पाहायला मिळतोय। रात्री 12 पासून सकाळी 8 पर्यंत पुणे विमानतळावरती येणाऱ्या 16 आणि जाणाऱ्या 16 फ्लाइट्स या रद्द झाल्या। तर नागपूर पुणे विमान हे हैदराबादला वळवण्यात आलेले आणि त्याचं कारण म्हणजे FDTLनं सांगितलेलं आहे। अधिक माहिती घेऊया तर रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, पुण्यातल्या एअरपोर्टवरची नेमकी काय स्थिती? प्रज्ञा, खरं तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आपण बघतोय की प्रत्येक एअरपोर्टवरती, भारतातल्या प्रत्येक मोठ्या एअरपोर्टवरती इंडिगो एअरलाइन्सचं जे पूर्ण अस्तव्यस्त झालेला कारभार आहे, त्यामुळे सगळे जे इकडचे पॅसेंजर आहे किंवा प्रवासी आहेत ते इकडेच अडकून पडलेले आहेत। माझ्या मागे तुम्ही इथे बघू शकता, इथे इंडिगो एअरलाइन्सचं जे रिझर्विंग तिकिटिंग काउंटर आहे, त्या काउंटरवरती गेल्या अनेक तासांपासून इथे लोक अडकून पडलेले आहेत। त्यांना इथे आल्यानंतर कळतंय की फ्लाईट कॅन्सल झालेली आहे किंवा 2-2 दिवसासाठी खरं तर इथे लोक येतात आणि त्यांना काय कळते की फ्लाईट ही कॅन्सल झालेली आहे। गेल्या अनेक तासांपासून ही लाईन अशीच आहे। तर ह्याच्याहून भयानक परिस्थिती आतल्या बाजूला आहे। आतल्या बाजूला पूर्णपैकी आपण बघू शकतोय की सर्वत्र बॅगा आहेत, लोक इथे थांबलेले आहेत तासनतास। काही जणांचं फ्लाईट देखील कॅन्सल झालेलं आहे। एअरपोर्ट अथॉरिटीने जी एक ऑफिशियल प्रेस नोट काढलेली आहे प्रज्ञा, त्याप्रमाणे असं सांगण्यात आलेलं आहे की एकूण 36 जे फ्लाईट आहेत इंडिगो एअरलाइन्सचे ते येणाऱ्या जाणारे जे फ्लाईट्स आहेत ते कॅन्सल करण्यात आलेले आहे आणि एक जे पुण्यात फ्लाईट येणार होतं नागपूरवरनं ते देखील हैदराबादला डायव्हर्ट करण्यात आलेलं आहे आणि त्याचं कारण, डायव्हर्ट केलेल्या फ्लाईटचं कारण आहे FDTL। आणि आता नक्कीच रेवती, आणि तुमच्याकडनं या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती आम्ही घेणारच आहोत।